परिचय आपल्याला झालाय, त्यानंतर आपण अगदी 2 ते 3 मिनिटात मनोगत व्यक्त करणार आहोत. अगोदर विद्यार्थ्यांचं मनोगत होईल, त्यानंतर आपण शिक्षकांचं मनोगत घेऊया आणि त्यानंतर आपण शाळेसाठी आलेले गिफ्ट देऊया. त्याच्यानंतर सगळ्यांचे ग्रुप फोटो आपण घेऊयात. ग्रुप फोटो सेशन झाल्यानंतर मग आपण जेवणाचा आस्वाद घेऊया आणि कोणी इच्छुक असतील त्यांनी नाव द्यायचे किंवा डायरेक्ट यायचं आहे. ललित सर्व गुरुवर्यांना मी प्रणाम करतो. ज्या महाराष्ट्राच्या पावन भूमीत संत तुकाराम, संत एकनाथ, संत नामदेव, संत ज्ञानेश्वर यांनी जन्म घेतला, ज्या महाराष्ट्राच्या पावन भूमीत माय माऊली पदरात स्वराज्याचा सूर्य उगवला, तसे राजमाता, राष्ट्रमाता जिजामाता, तसे स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज, ज्या माणसाने माणसाला माणूस म्हणून जगण्याचा अधिकार दिला, असे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मी अभिवादन करतो व कार्यक्रमाची सुरुवात करतो. याच संत रूपा शिक्षकांनी आपल्याला सुद्धा घडवलेले आहे. हे आपल्यासाठी आज एक प्रकारचे संत आहे. तर मी सर्व मित्रपरिवाराला विनंती करतो की सर्वांनी आपण सर्व गुरुवर्यांचं टाळ्या वाजून त्यांचं एकदम काही हवं, जे आज इथे बोलतो, ज्यांनी आपल्याला लिहायला वाचायला सर्व शिकवलं, आज सर्व हे संत रूपी गुरुवर्यांनीच आपल्याला आज इथे शिकवलेलं आहे. आज आपण इथे जे बोलतोय, आपल्याला जे आज त्यांनी घडवलं, सर्व आज जे श्रेय ते सर्व आपल्या या सर्व गुरुवर्यांचंच आहे. दुसरं असं की मला मित्रांविषयी सांगावं असं वाटतं की सुनीलचा मला फोन आला. सुनील मला म्हणायला लागला की आपल्याला गेट टुगेदरचा कार्यक्रम करायचा आहे. म्हटलं बाबा चालेल, म्हटलं ठीक आहे. मग त्याने एक ग्रुप क्रिएट केला. त्या ग्रुपमध्ये सर्व मुलांना ऍड केलं, त्यांनी सर्व गुरुवारांना ऍड केलं, त्यांनी शिक्षकांपासून सगळं हजेरीपासून सर्व जे काम असेल ते सर्व सुनीलने केलेले. जी आमची जी बॅच आहे ती अतिशय उत्तम अशी बॅच आहे. आमच्या बॅच मध्ये 2000 ही जी बॅच आहे, या बॅच मध्ये अनेक असे मित्र आहेत. ते शैक्षणिक, राजकीय, आर्थिक, उत्तम असे शेतकरी पण आहेत. आमच्या ज्या भगिनी आहेत त्या उत्तम अशा गृहिणी पण आहेत. आमची ही जी बॅच आहे ती सर्वांसाठी अतिशय अशी सुंदर पण बॅच आहे. आणि आमच्या बॅच विषयी सांगायचं म्हटलं म्हणजे एक म्हणतो सांगतो मी तुम्हाला. एक दिवस देव मला म्हणाला, किती मित्र मैत्रिणी तुझे. एक दिवस देव मला म्हणाला, किती मित्र मैत्रिणी तुझे, यात तू स्वतःला हरवशील, यात तू स्वतःला हरवशील. मी म्हणालो, भेट एकदा येऊन त्यांना तू पुन्हा वर जाणं विसरशील. अशी आमची मैत्री आहे. सुनील आम्हाला रोज फोन करायचा, का रे ते बुक केलं का, का रे हे झालं का, का रे ते झालं का. तो झोपत नव्हता आणि आम्हालाही झोपू देत नव्हता. म्हणजे असं आहे, राहतो कल्याणला म्हणजे ते म्हण नाही का, गल्लीत गोंधळ आणि दिल्लीत मुजरा, अशी आमच्या गेट टुगेदरची अवस्था होती. पण शेवटी आज आम्ही एकत्र आलो, खूप छान वाटतंय. सर्व गुरुवारी पण आले, सर्व गुरुवारांना भेटलो आपण. खूप म्हणजे असा आनंद वाटतोय की म्हणजे आता आमचा आनंद गगनात मावत नाही, सर्वांचाच आनंद आहे. तर दुसरा असं अजून शाळेविषयी असं मला वाटतं की आमची शाळा फार छान होती. ते बाकावरची मैत्री, ते शाळेवरचं खेळणं, परत ते कबड्डी, खो खो, एकमेकांना बोलणं, या सगळ्या गोष्टी छान होत्या. मधली सुट्टी झाली म्हणजे आम्ही घरी जायचो, तिकून येताना खिशामध्ये बोरं घेऊन यायचो. परत काय कोणाच्या खिशात काय, सगळीकडे आठवड्या राहायच्या वर्गामध्ये. कुल्फी यायची लाल कलरची, सगळं काय तर शाळेत यायचो आणि आपल्याला सर हा चांगल्याची असेल त्यावेळेस. मला परत एक अनुभव आर डी पाटील सरांचा सांगायचा वाटतो की असं दिला होता बरं का सर, आठवतं का. तर तो प्रश्न मला 8 दिवस पाठवत नव्हता, पण शेवटी मी तो पाठ केला बरं का सर. तो प्रश्न मी पूर्ण चांगला पाठ केला. तर मी आपल्या शाळेविषयी एक कविता म्हणतो. एक एक येता पार करत बाल प्रवास सुरेख होता, एक एक येता करत बाल प्रवास हा सुरेख होता, काटावर का होईना वर्ग माझा स्वर्ग होता. गणिताशी तशी कट्टी नेहमी, गणिताशी तशी कट्टी नेहमी, इंग्रजीशी अघोषित सत्याग्रह होता, मराठीची ती अवित गोडी, इतिहासाच्या त्या सनावळ्यांचा भूलभुलैया होता, तसा वर्ग माझा स्वर्ग होता. हिंदीची होईल चिंधी, भूगोलात तसा माझा भारत होता, तासाला येत होता कंटाळा, तसा वर्ग माझा स्वर्ग होता. दिवस कसा उन्हाळ होता, ऊन पाऊस असत खेळत, तसा वर्ग माझा स्वर्ग होता. आठवते आजही सारे काही, बाग शाळेचा दिसला होता, त्याच भाकावर नाचत गाचत, तसा वर्ग माझा स्वर्ग होता. मी या कार्यक्रमानंतर आपल्याला एक दिवसाची आपला म्हणजे थोडा 10-15 मिनिटासाठी एक वर्ग भरवायचा आहे आणि मी आदरणीय श्री पी पाटील सरांना विनंती करेल की त्यांनी 10 मिनिटं का होईना आपल्याला एक इंग्रजीचं लेक्चर घ्यायचं बरं का. आणि आपण आपल्याला किती डोक्यावरून जाता येईल.
तर मी आता इथे थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद. मी तुमच्या बॅचचा नव्हतो, पण काही कारणास्तव माणूस 10वी 12वी MPC UPC ह्या त्या ठिकाणी आपण फेल होतो आणि मनाला लागतं. पण माझ्या बाबतीत तसं घडलं नव्हतं. मी इयत्ता 4थी 2 वेळा नापास झालेलो आहे. कारण की माझी 20 मुलांची मित्र हा माझा जीवनातला पहिला हे 20 मुलांची आमची तुकडी होती. फार आगाऊ होतो मी लहानपणी. त्यामुळं मला याला जर आवरायचं असेल तर याला फेल करण्याशिवाय पर्याय नाही. तर मलाच नाही, मनोहर पर्वत, परत माझे 2-3 मित्र शहीद झाले, म्हणजे ऑफ झालेले. रवींद्र भास्कर, भरपूर आता नाव सांगू शकते टाईम कमी असल्यामुळे. पण 2 वेळेस मला एक सोनवणे सर म्हणून सोरणाच्या गावाचे आणि एक चौधरी सर या सरांनी मला फेल केलं. पण जसं ज्याप्रमाणे दगडाला शेंदूर लावतो तो देव होतो, त्याप्रमाणे माझ्या जीवनामध्ये माझी बायोग्राफी सेम तशीच झालेली आहे. पण माझे गुरुवर्य आज आले नाही. मला फार वाईट वाटलं. कारण की मला आणि ABCD मला काहीच येत नव्हतं. एक प्रकारे दगड समजा. पण माझे भाऊसाहेब भगवान पाटील नांद्रेकर या सरांनी मला जेव्हा ते सर वडाळ्याला आपल्या गावी आले आणि आनंदा देवसन यांचं घर त्यांनी भाड्याने केलं, तेव्हा ते मॅरेज नव्हतं त्यांचं आलेलं, अँड मॅरेज होते ते काय झालं दूर आल्याप्रमाणे मला घडवलं. मला बाराखडी असो, इंग्लिश असो, किंवा समाजात कसं वावरायचं, कसं शिकायचं आणि शिक्षणाशिवाय पर्याय नाही सुनील, हे मला त्या सरांनी सांगितलं. मी शेती आणि आई वडील भाऊ सगळं विसरलो आणि भाऊसाहेब भगवान पाटील या सरांच्या सहवासात आलो. जवळजवळ मी जोपर्यंत ते आपल्या गावात राहत होते तोपर्यंत मी शाळा सुटली त्या सरांच्या घरी जायचो. सरांनी मला बाराखडी असो, इंग्लिश असो, स्पेलिंग असो, ग्रामर असो खूप शिकवलं. आणि त्यामुळे मी आज 12वी पास झालो. 4थी पास झाल्यानंतर मी कधीही फेल झालो नाही. 12वी पास झालो, त्याच्यानंतर मी ITI चाळीसगावला ITI केली, गव्हर्नमेंट ITI. आणि आज माझ्या कंपनीचं ब्रँड आहे आणि तुम्ही कुठं पण गुगलला वगैरे अपडेट करून घेऊ शकतात. भारत बिजली लिमिटेड म्हणून 18 इयर कंप्लीट झालेली कंपनी माझी. मोटर आणि ट्रान्सफॉर्मर बनतं. पगार उत्तम आहे. स्वतःचं घर आहे. मुलं पण चांगली शेड्यूल आहे, काही प्रॉब्लेम नाही. दुसरं सांगायची गोष्ट म्हणजे इंग्लिश मला पी पाटील सरांनी आणि मी दगडच आहे असं म्हणून माझ्या जीवनामध्ये खूप डाऊट आला. पण मी डाऊटला सामोरे गेलेलो आहे. मी जेव्हा इथं भरपूर माणूस या चुकीचा पुतळा आहे, चुकतो असं काही नाही. पण मी कुठल्याही संकटाला आतापर्यंत, आज माझं 43 वय आहे, पण मी संकटाला घाबरणारा माणूस नाही आहे आणि मी त्याला पार करतो. इथं पण मला चांगल्या प्रकारे RD पाटील, P पाटील सर, K सोनवणे सर मला खूप चांगलं शिकवलं. मारलं असेल, मला काही वाईट वाटलं नाही. पण मी आज घडलो आणि माझी प्रगती झाली. आज मी मेट्रो सिटीमध्ये राहतो. मला अभिमान आहे. त्याच्यामुळे मी सगळ्या गुरुवाऱ्यांचं आणि मित्रमैत्रिणीचा आभार मानतो. आणि मला बहीण नाही आहे, सगळ्या बहिणींनी मला नाही म्हटलं नाही. XYZ असतात, चांगलं वाईट असतात. 1-2 मुली मला बोलले असेल, पण मी तिला सेवसू केलंय. मुलं पण मला बिचारे कधी बोलले नाही. आणि त्यांना सांगितलं मी पैशाचा विचार करू नका. वाटल्यास पैसे कमी पडले, काही झालं तर आम्ही 2-4 मुलं कसे ना, जर कोणी नाही तयार झालं तर सुनील धर्मा वैयक्तिक पैसे टाकून देईल. पण तुम्ही कार्यक्रमाला या. आणि मला उत्तेजित केलं असेल माझी मुलगी. एक पातुंड्याचा एक गेट टुगेदर झाला होता, तो व्हिडिओ मला टाकला होता नातेवाईकने. ते बघून मी, बालाचा पण नातेवाईक त्या व्हिडिओमध्ये आहे, तर ते बघून माझी मुलगी बोलली, पप्पा काय काम करतात, ट्राय करा. आणि 2 दिवस गेट टुगेदर प्रोग्राम होता सक्सेस तर करा. त्यासाठी मी हा प्रयत्न केला आणि माझ्या प्रयत्नाला यश आलं. त्याबद्दल मी माझ्या बहिणी आणि माझे लहान भाऊ आणि माझे गुरुवर्य सगळ्यांचा मी आभारी आहे. धन्यवाद. थँक्यू. आल्याबद्दल सगळ्यांचा मी आभारी आहे. अजून कोण? आदरणीय गुरुजन वर्ग, सर्व मित्र आणि मैत्रिणी, या कार्यक्रमाचे मुख्य जे आहे, वास्तविक जर म्हटलं या कार्यक्रमाचे मुख्य हेतू 3 आहेत.
एक आपण सगळे मित्र मैत्रिणी 25 वर्षांनी सगळे भेटणार आहे, जी आपल्यातली जी इमोशनल अटॅचमेंट होती ती अटॅचमेंट आपल्याला एक्सप्रेस करायची होती. दुसरी गोष्ट, ज्या माणसांनी आपल्याला घडवलं, ज्या गुरुजनांमुळे आज आपण इथं आहोत, उभं राहण्याच्या लायकीचे इथं झालो, त्या गुरुजनांप्रती आपल्याला आपली कृतज्ञता व्यक्त करायची होती. आणि ज्या शाळेत ज्या शाळेत गावात घडलो, त्या शाळेबद्दल आपल्याला जी आपली आत्मीयता होती ती आपल्याला एक्सप्रेस करायची होती. या कार्यक्रमाचा उद्देश एक ती मुख्य अंग आहे. सर, आमच्या आयुष्यातला जर टर्निंग पॉइंट असेल, सुरुवातीला एंट्री झाली ती यमराज सरांनी. आम्हाला, मी तर आज पण बॅक स्टेजलाच आहे, पण जो आज नरेंद्र उत्कृष्ट बोलतोय, अँकरिंग करतोय, त्याचं सगळं मी माझ्या हिशोबाने जर श्रेय देतो तर यमराज सरांनी जी आमच्या वर्गासाठी किंवा आमच्या बॅचसाठी जी कसरत केली होती, सुरुवात तिथून होती. सर, जे दगड होतं, ते दगडाला आकार देण्याची सुरुवात कुंभारापासून जी झाली ती यमराज सरांपासून झाली. मित्रांनो, तुम्हाला कोणाला आठवत नसेल, पण यमराज सरांनी जे आपल्या बॅचला पहिलं जे गणिताचं प्रकरण शिकवलं ते सुद्धा मला आज आठवतंय. यमराज सरांनी नैसर्गिक संख्या म्हणून गणिताचं पहिलं प्रकरण शिकवलं होतं. त्याच्यानंतर संख्या रेषा, त्याच्यानंतर घातांकाचे नियम, पाठ आहेतच, पण ही सुरुवात होती. 11 वाजता शाळा सुरू व्हायची, 12 वाजता लमसम शाळा सुरू व्हायची, 12 वाजेपासून बदली सुट्टीपर्यंत यमराज सर ज्या तळमळीने गणित शिकवायचे. मराठी शाळेत काय तास वगैरे काही होत नव्हते, एकच शिक्षक राहायचे, ज्यामुळे मनाला पटलं तसं. पण यमराज सरांचं मला आजही ते शेड्यूल आठवतंय. मधल्या सुट्टीपर्यंत फक्त गणित गणित गणित. त्याच्यानंतर मधल्या सुट्टीनंतर जो विषय पटला त्यांना, इतिहास. आणि मला मेनली आठवतं यमराज सरांनी 3 विषय शिकवले, गणित, इतिहास आणि विज्ञान. यमराज सर माझ्या आणि नरेंद्रच्या बाबतीत एकच गोष्ट सांगायची, मला आयुष्यात काही भेटलं नाही चालेल, तुम्ही दोघं जरी घडले माझ्यासाठी ते महत्वाचं राहील म्हणे. आम्हाला आजही यमराज सरांचा शब्द आठवतो. राहिला प्रश्न, आम्ही 8वीला हायस्कूलमध्ये आलो, सुरुवातीला मॅडम होते गणिताला. तुम्हाला आठवत नसेल, सगळ्यांना माहिती, मला आई वडील नव्हते, मी मामांकडे राहिलो. स्ट्रगल प्रत्येकाचा राहतो, तो स्ट्रगल काय इथे एक्सप्रेस करायचं म्हणजे काय, कोणी आयुष्यात स्ट्रगल करणारा मी एकमेव व्यक्ती नाही की जो मी आयुष्यात स्ट्रगल केला आणि मी इथं काहीतरी माझं वेगळं एक इम्प्रेशन द्यायचा प्रयत्न करत. स्ट्रगल प्रत्येकाचा असतो, प्रत्येक जो तो आपल्या आपल्या परीने स्ट्रगल करतो, तो स्ट्रगल मी पण केला आहे माझ्या परिस्थितीनुसार. आता यमराज सर आम्ही येत होतो, मला म्हणे, अरे यार म्हणे, मला एक आनंद झाला म्हणे. म्हटलं सर कसं काय? या सगळ्यांना पोषक वातावरण होतं म्हणे, पण तुला वातावरण नाही होतं म्हणे, तू घडला ते माझ्यासाठी भरपूर आहे म्हणे. हो, तर सर मी टीवायला होतो. टीवायला असताना एस पाटील सर मला कॉलेजच्या रस्त्यावर भेटले. एस पाटील सरांची मला थोडासा केविलवाना चेहरा पाहून सर म्हणे, काय कशी चिंता करतोय म्हणे. म्हटलं काय नाही सर, पुढं काय करावं तेच डोकं चालत आहे. एस पाटील सरांनी मला एक इंग्लिशमध्ये सेंटेन्स दिलं, आय डोंट नो हाऊ इट इज पॉसिबल, you would be definitely success in your life. एस पाटील सरांना जो माझा आत्मविश्वास होता, तू काय करशील त्यामध्ये, कसा शिकशील, कुठं धक्के खाशील, कसा खाशील ते मला माहीत नाही म्हणे, पण मला विश्वास आहे म्हणे की तू आयुष्यात कुठंतरी सक्सेस होशील. सर आम्ही म्हणजे आकाशा एवढी उंची गाठलेली नाही आहे, पण जे आजही स्वतःच्या जीवावर आत्मनिर्भर आहोत, कोणी वाईट म्हणणार नाही. स्वतःच्या कर्तृत्वाने आज तुमच्या आशीर्वादाने आम्ही उभे आहोत. आणि राहिला प्रश्न, मित्रांना एकच गोष्ट सांगतो मित्रांनो, आज या कार्यक्रमाचा उद्देश काय आहे की आज आपण एकमेकात आपली जी अटॅचमेंट आहे, आपण मित्रांसाठी झालो ना सगळे, तो मित्रांसाठी एक शेअर सांगतो, रूठे यारो को मनाया करो यारो, दोस्ती अक्सर सन्नाटे में दम तोड देती है. म्हणजे कोणाला राग, एक लहानपणाच्या ज्या आपल्या चुका झाल्या ते विसरा. हो, एकमेकाला काय करता असतं, कारण की सगळ्यांना माहिती इथं
नितीनच्या अंगात किती किडे होते, बरोबर आहे ना? काय सांगायची गोष्ट आहे का? तर एक थोडासा फक्त लहानपणाचा प्रसंग सांगतो. 8वीला ना DP पाटील सरांचा हिंदीचा तास होता. थोडंसं बोरच वाटायचं सर. मला झोप लागत होती, मधल्या सुट्टीनंतर झोप लागत होती. म्हटलं आता मी त्या काहीतरी मार खाल्ल्याशिवाय पर्याय नाही, मार खाल्लं तर बरं वाटेल म्हटलं. भूषणना पुस्तक वाचत होता, माझ्या हातात खडू होता सर. मी काय केलं, भूषणच्या बेंचवर खडू रगडून दिला. भूषण खाली बसला, पॅन्ट पूर्ण खडूची सफेद झाली. माल भूषण मग का असं कावर केलं? म्हटलं काही नाही, झोप लागत होती. म्हटलं मार खाल्लं फ्रेश वाटतंय म्हटलं आता. असं होतं. राहिला प्रश्न RD पाटील सर, SS पाटील सर, परदेशी सर, की लहानपणाचं वय असं होतं सर. त्या कोणाला मार वाटत असेल, आम्ही 3-4 मित्र असं होतो, आम्हाला मार खाल्ल्याशिवाय आम्हाला मजा वाटत नव्हती. त्या मारमध्ये आम्हाला मजा वाटायची. जर वंदे मातरम व्हायचं, मला नाही वाटत की PV पाटील सरच यायचे वंदे मातरमला. हो, पोरं काय करायचे, भिंती पकडून घ्यायचे. सगळ्यांना माहिती होते की पुढं राहिलं दातही चकले म्हणजे सर अगोदर पाहणार, मग PV पाटील सर चेहरे पाहणार, कोण कोण दात काढते. हा अशी हात करायची वरती, उभे राहा, मग कमरेवर एक एक काढ्या. ही आमच्या रुटीन होती. राहिला प्रश्न सर, आज ज्या गुरुजनांमुळे आपण इथं जमलो आणि तुमच्या आशीर्वादाने सगळ्यांवर तुमचे आशीर्वाद असेच राहतील. आणि जाता जाता एक कुसुमाग्रजांची कविता आहे, कणा, सगळ्यांना माहित असेल कणा कविता. त्या कणा कवितेचा अर्थ सर आज कळतोय. आयुष्यातलं जी आज आपल्या आयुष्याची जी दिन एवढी गळण झाली, त्या कणा कवितेचा खरा अर्थ आज मला कळतोय. ओळखलं का सर मला पावसात आलं कोणी, कपडे होते करदमलेले केसावरती पाणी, क्षणभर बसला नंतर हसला बोललावरती पाहून, गंगा माई पाहुणी आली गेली गळत्यात राहून, माहेरवाशी पोरीसारखी 4 भिंतीत नाचली, मोकळ्यात ती जाईल कशी बायको मात्र वाचली, भिंत कसली चूल उजवे नव्हते ते सारं नेलं, कारभारणीला घेऊन संगे सर आता लढत आहे, खिशाकडे हात जाता हसत हसत उठला, पैसे नको सर जरा एकटेपणा वाटला, मोडून पडला संसार तरी मोडला नाही कणा, पाठीवरती हात ठेवून नुसते लढ म्हणा. तर जाताना एवढंच सांगल, जो तो आपल्या आपल्या परीने आपला आपला संसाराचं राहाड गाडगं ओढत आहे. फक्त एक तुमच्यासारख्या मायबापा गुरुजनांसारखे आईबापांचे आशीर्वाद आमच्या पाठीशी राहतील आणि सदैव राहतील हीच मी अपेक्षा करतो. सगळे मित्र इथून पुढं अजून एकमेकाशी व्यवस्थित आनंदाने एकमेकाच्या सहभागात राहतील अशी मी अपेक्षा करतो आणि माझे 2 शब्द होतो. महासरस्वतीच्या प्रतिमेला वंदन करून व्यासपीठावर बसलेले सर्व गुरुवर्य सर, तसेच इथे बसलेले माझे मैत्री आणि मैत्रिणी, गेल्या 25 वर्षानंतर आपला हा स्नेह मेळावा खऱ्या अर्थाने सुनीलने सक्सेस केला. आमचा एक व्हॉट्सअप ग्रुप सुनीलने बनवला आणि त्याच्यानंतर सर्व मित्रांचे आणि मैत्रिणींचे कॉन्टॅक्ट नंबर एकमेकांकडून घेऊन सुनीलने त्या ग्रुपद्वारे या कार्यक्रमाची रूपरेषा तयार केली. मित्रांनो, आपल्या मधीलच आपले जे क्लासमेट होते 2 कैलासवासी समाधान पतंगराव आंबले व विजय आईराव यांनाही मी श्रद्धांजली अर्पण करतो. तसेच सांगायचं झालं तर वडाळी हे एक सैनिकांचं गाव म्हणून ओळखलं जातं आणि या सैनिकाच्या गावामध्ये आपल्या गावातील 3 सैनिक हे शहीद झालेले आहेत. तर त्यातील भालेराव आंबले हे BSF मध्ये कार्यरत असताना शहीद झाले. गोपाळ आंबले CRPF मध्ये असताना दंतेवाड्याला त्यांचं वीरमरण आलं आणि गणेश आईराव हे ITBP मध्ये होते, परंतु ते आपल्या NDRF मध्ये डेप्युटेशन मध्ये कार्यरत असताना बचाव कार्यात असताना त्यांना वीरमरण आलं. तर असे हे वीरमरण आलेले शहीद जवानांनाही मी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो.
मित्रांनो, सगळ्यात अगोदर आता माझं जे सुरुवात आहे ती तर सगळ्यांना माहिती आहे, तरी पण मी सांगू इच्छितो. इयत्ता पहिली ते 7वी हे शिक्षण माझं मराठी शाळेत झालं. साने गुरुजी प्राथमिक विद्यालय वडाळा तिथं झालं. तर पहिलीला असताना मला चांगला आठवतो गुंकर सर होते आम्हाला. त्याच्यानंतर दुसरीला निंदा सर आले आणि चिंतामण सर मला वाटतं होते. आणि चौथीला आम्हाला यमराज सर आले. तिसरीपासून आम्हाला म्हणजे नितीनने सांगितले तेव्हापासून खऱ्या अर्थाने आमची शिक्षणाची सुरुवातच झाली असं समजा. कारण तोपर्यंत मला तरी वाटतं, बाकीच्यांचं तर मला नाही सांगता येणार, पण मला मराठी पण वाचता येत नव्हतं. इंग्लिश तर बाजूला आहे पण मराठी पण वाचता येत नव्हतं. मग तिथून अ ब क ABCD सुरुवात झाली आमची. आणि गणिताचं जे लसावी मसावी भागाकार गुणाकार बेरीज ही सुरुवात झाली. सगळ्यात सांगण्याचा एक विनोदी भाग असा आहे, यमराज सर ज्या टायमाला होते त्या टायमाला दुपारची सुट्टी व्हायची आमची जेवणाची. तर त्या टायमाला आम्ही मनोजच्या घरी युग बदला बदला हे नाटक बघण्यासाठी व्हायचो ग्रुप मिळून. तर आणि ते मला वाटतं 3 वाजता आपली शाळा भरून जायची आणि युग बदला बदला हे नाटक 3:30 वाजता संपायचं. त्यावेळेस 3:30 वाजता ज्यावेळेस आम्ही वर्गात जायचो तर सर दरवाजामध्ये उभे राहायचे, हा कुठे गेले होते. मग खरं सांगितलं होतं पर्यायच नव्हता, सर नाटक बघायला. हा ठीक आहे. पूर्ण ग्रुपला सर उभे करायचे, बोला आता युग बदला बदलाचे गाणं म्हणा. ते तर त्याच्यानंतर इयत्ता 7वी पर्यंत प्राथमिक शाळेत शिक्षण झाल्यानंतर आम्ही आमची बॅच ही 8वी पासून इयत्ता 8वी पासून आपलं माध्यमिक शाळा इथेही आल्यानंतर आपल्याला जे शिक्षणाचं जे बेस होता त्याची सुरुवात इयत्ता 8वी पासूनच झाली. आणि आपण 8वी मध्ये आल्यानंतर ही मला असं आठवतं आपल्याला स्पेलिंग पण जमत नव्हत्या. मग PV अण्णा सर आपल्याला स्पेलिंग पाठ करायला द्यायचे आणि एक स्पेलिंग साठी किती होत्या 5 शेळ्या होत्या. आणि अण्णांनी सरांनी पण आपल्याला चांगल्या इंग्लिशचं पण बेस तिथून तयार केला. आणि त्याच्यानंतर मित्रांनो इयत्ता 10वी झाल्यानंतर मी इयत्ता 11वी आणि 12वी राष्ट्रीय विद्यालय चाळीसगाव येथे केली. सांगण्यात मेन असं आहे, इयत्ता 11वीला असताना मी सुरुवातीला कॉमर्सला ऍडमिशन घेतलं आणि मला असं वाटतं की मी 1 महिना कॉमर्स केलं. परंतु माझ्या आपल्या बरोबर ललित तात्यासाहेब हे पण होते, तर मनोज पण होता, तर हे सायन्सला होते. तर मला असं वाटलं की मी कॉमर्स घेतोय काहीतरी कमीपणा वाटला मला. तर मी परत कॉमर्स सोडून सर सायन्सला गेलो आणि 11वी 12वी सायन्स केलं. पण 12वीला मला 47% मिळाले. त्याच्यामुळे मला त्या टायमाला हे वाटलं की नाही आता काही पॉसिबल नाही, 47 मार्क्स म्हणजे काहीच नाहीये. म्हणून मी मोठ्या कॉलेजला BPRC SMA कॉलेजला आर्ट्सला FIBA केला. आणि त्या टायमालाही असं गडबड झाली माझी. मी FIBA ला ऍडमिशन घेतल्यानंतर इंग्लिश स्पेशल केलं होतं, पण तेही माझ्याकडनं नाही झालं. मग मी SYBA ला हिंदी स्पेशल घेतलं आणि माझं आता MA फर्स्ट झालं होतं. आणि त्या टायमालाच माझं BEd ला पण नंबर लागला होता आणि माझं CISF मध्ये पण सिलेक्शन झालं होतं. तर 2006 साली मी कॉन्स्टेबल या पदावर CISF मध्ये सिलेक्शन झालं आणि मी चेन्नईला ट्रेनिंग केली सर. त्याच्यानंतर चेन्नईला ट्रेनिंग केल्यानंतर मी कलकत्ता जेव्हा हल्दिया पोर्ट शेती तर 3 वर्ष सर्व्हिस केली. त्याच्यानंतर माझी दिल्लीला ट्रान्सफर झाली. दिल्ली एअरपोर्टला सर मी 3.5 वर्ष राहिलो. दिल्ली एअरपोर्टवरून माझी मदुराई एअरपोर्टला ट्रान्सफर झाली सर. मदुराईला मी 2.5 वर्ष राहिलो आणि त्याच्यानंतर मी औरंगाबाद एअरपोर्टला आलो सर. औरंगाबाद एअरपोर्टलाही मी 3 वर्ष राहिलो. आता औरंगाबाद नंतर मी आमचं वेस्टर्न झोन एअरपोर्ट हेडक्वार्टर म्हणून आहे सर बेलापूरला, तर तिथे मी सध्या कार्यरत आहे. 6 वर्षापासून मी तिथेच आहे. आणि विशेष म्हणजे मी आमचे डेप्टी इन्स्पेक्टर जनरल मॅडम आहेत त्यांचा PSO म्हणून कार्यरत आहे सर तिथे. आणि माझं 2022ला हवालदार या पदावर प्रमोशन पण झालं सर. आता मी हवालदार या पदावर कार्यरत आहे. आणि माझा परिवार मी मुंबईला सोबत ठेवलेला आहे. तिथं केंद्रीय विद्यालय पनवेलला माझे 2 मुलं शिकत आहे. हो, मोठा मुलगा 1ता 8वीला आहे आणि लहाना 1ता 5वीला आहे सर. आणि
गुरुवर्य शिक्षकांच्या आशीर्वादाने व आई वडिलांच्या कृपा आशीर्वादाने चांगलं आहे सर. मी एक छोटीशी कविता म्हणू इच्छितो. वय झाले हो आता 40चे, वय झाले हो आता 40चे, मित्र मैत्रिणी नवे सापडले, होते ते जुनेच 2000 सालातले, 10वीच्या बॅचचे पुन्हा सारे मिळाले. अहो वय झाले तरी या मुलांचा, वय झालं तरी या मुलांचा कोळसारपणा नाही गेला हो. आलो समूहात एकत्र व्हॉट्सअपवर, यांच्या दंगा मस्तीने पुन्हा आनंद झाला. बोलत हसत किदरतो भांडतो, हे सारे लहानपणीचेच परंतु अनुभवतो. खरंच आमच्यासारखे आम्हीच असू, खरंच आमच्यासारखे आम्हीच असू, सारे मैत्रीच सुख आम्ही उपभोगतो. बाईंचे सरांचे आम्हाला रागवणे, बाईंचे सरांचे आम्हाला रागवणे, सारे सारे परत बोलून धमाल करतो. गतकालीन गप्पात मग मोदाने रमतो. नुकतेच गेट टुगेदर केले आमच्या बॅचने, नुकतेच गेट टुगेदर केले आमच्या बॅचने, सर्व बाई सर यांना आमंत्रित केले. मुले सारी एकत्र जमली, फलटण मध्ये सर्व खूप खूप आनंदी झालं. सर्वांची पुन्हा 40ची नवी मैत्री झाली, सर्वांची पुन्हा 40ची नवी मैत्री झाली. बाई सरांनी आम्हा सर्वांना शाबासकी दिली, बाई सरांनी आम्हा सर्वांना शाबासकी दिली. सर्वांनी खेळीमेळीने कार्यक्रम पार पाडला, सर्व मुले मुली खुशीत आनंदित झाले. अशा प्रकारे मी सर्व गुरु शिक्षकांचा पुन्हा आभार व्यक्त करतो आणि त्यांच्या कृपा आशीर्वादाने आज मी ज्या पण पदावर आहे, ज्या ठिकाणी आहे, तर मी त्यांना पुन्हा त्यांचं खूप धन्यवाद मानतो आणि सर्व मैत्रिणी या कार्यक्रमाला उपस्थित झाले त्यांचेही मी आभार व्यक्त करतो. धन्यवाद. व्यासपीठावर विराजमान मातृपितृतुल्य यांच्या पेक्षाही ज्यांना आदराचं स्थान असतं असे माझे सर्व गुरुवर्य, माझ्या मित्रमैत्रिणींनो, मी मगाशी निरीक्षण करत होतो की सगळ्यांचे चेहरे असे थोडेसे भावगंभीर झालेले आहेत. त्यामुळे केव्हापासून मलाच ऐकता आहेत, तर मी फक्त अगदी 2 मिनिटात माझं मनोगत व्यक्त करतो. सगळ्यांनी सांगितलेच आहे की ज्ञानदेवे रचले पाया, तुकोबा झाले से कवीस. त्या पद्धतीने श्री हेमराज दौलत पाटील सर यांनी आमचा पाया रचला आणि त्यांचं खास मी आभार असं मानतो की जी तयारी आम्ही केली तीच तयारी ते देखील करून आलेले आहेत. आमची लहानपणीची पहिली सहल त्यांनी काढलेली होती दौलताबाद. त्या वेरूळ अजिंठा लेणी त्यावेळेचे जे चित्र आहे, फोटो काढलेले आहेत, ते त्यांनी आवर्जून सोबत आणून इथं मांडलेले आहेत. धन्यवाद सर. त्यानंतरचा प्रवास पुढे सरकत गेला. सिस्पेन्सिलीचे टोक सपाट पृष्ठभागावर टेकवल्यावर जी आकृती तयार होते तिला बिंदू असे म्हणतात. बिंदू पासून तर प्रमेय सिद्धांत पर्यंत अशी भूमिती श्रीयुत RC पाटील सरांनी आम्हाला शिकवली आणि SS पाटील मॅडमांनी बीजगणिते अतिशय उत्तम प्रकारे शिकवलं. तर परदेशी सर असतील, त्यांचं ग्रामर जैन सरांनी वाखाणलं, मीही अगोदर वाखाणलं. RB पाटील सर असतील, SS पाटील सर असतील, PB पाटील सर असतील, प्रत्येकाविषयी सांगितलेलं आहे. परंतु आपले ज्या वेळेस मी सर्वप्रथम प्रांगणात पाय ठेवला तर ही वास्तू, या वास्तूचे प्रत्येक वस्तू माझ्याशी बोलत होती. हा स्नेह मिळावा म्हणजे केवळ इथं येणं नाही, तर प्रत्येक वस्तू ज्या ठिकाणी आम्ही खेळलेलो आहे, खो खो खेळताना पाठीवर मारलेली थाप असेल, जोरात मुलींना मारलेलं असतील, मुलांना मारलेलं असतील, अगदी प्रत्येक झाडाकडे, खिडकीकडे, प्रत्येक वर्गाकडे, बेंचकडे पाहिल्यानंतर त्या हजारो आठवणींना उजाळा आता मिळतो आहे. आणि याच आपली जी पिढी आहे त्या पिढीने भरपूर अनुभवलेला आहे. तर माझे एक सहकारी मित्र होते भागवत आहेरे, तर त्यांची स्वलिखित एक कविता होती. ती कविता आणि आजचा कार्यक्रम याचा खूप जवळचा संबंध आहे, म्हणून मी तुमच्या समोर ती सादर करतो. अरे तरुणपणाच्या भलत्या थापा ऐकून भुललो यार, बालपणाच्या आठवू गाथा झुरते मन हे फार. चल यार धक्का मार, लाइफ बोरिंग हो गई यार,
होते बालपणाचे दिवस आपले किती मजेदार. आठवते का तुझला ती 10 पैशांची गोळी, 10 पैशांच्या गोळी मागे 4 जणांची टोळी. आठवते का तुझला ती 10 पैशांची गोळी, 10 पैशांच्या गोळी मागे 4 जणांची टोळी. दातांमध्ये धरुणी केले तुकडे 4, दातांमध्ये धरुणी केले तुकडे 4. चल यार धक्का मार, लाईफ बोरिंग हो गई यार. होते बालपणाचे दिवस आपले किती मजेदार. ध्रुपद माझ्यासोबत गायला तर अतिशय छान होईल. एवढी एवढी सुट्टी तो 10 मिनिटाचा ब्रेक, 10 मिनिटाच्या ब्रेक मध्ये लपाछपीचा खेळ. एवढी एवढी सुट्टी तो 10 मिनिटाचा ब्रेक, 10 मिनिटाच्या ब्रेक मध्ये लपाछपीचा खेळ. टाइम प्लीज म्हणता म्हणता खाल्ला किती मार. टाइम प्लीज म्हणता म्हणता खाल्ला किती मार. चल यार धक्का मार, लाईफ बोरिंग हो गई यार. होते बालपणाचे दिवस आपले किती मजेदार. आकाजीचा झोका आणि गौराईची गाणी, इथे इथे पाणी आणि गोल गोल राणी. आकाजीचा झोका आणि गौराईची गाणी, इथे इथे पाणी आणि गोल गोल राणी. माझी म्हैस तुझी म्हैस म्हणता म्हणता व्हायची रात्र पार. चल यार धक्का मार, लाईफ बोरिंग हो गई यार. होते बालपणाचे दिवस आपले किती मजेदार. नव्हते मोबाईल नव्हते नेट नव्हते असले चाळे, प्रत्येकाच्या डोक्यामध्ये क्रिकेटचे जाळे. नव्हता मोबाईल नव्हते नेट नव्हते असले चाळे, प्रत्येकाच्या डोक्यामध्ये क्रिकेटचे जाळे. शेतांमधले काटे काढून होऊ आम्ही बेजार, शेतांमधले काटे काढून होऊ आम्ही बेजार. चल यार धक्का मार, लाईफ बोरिंग हो गई यार. होते बालपणाचे दिवस आपले किती मजेदार. चोर पोलीसच्या खेळामध्ये रमले होते मन, प्रत्येकाच्या बोटामध्ये AK-46 गन. चोर पोलीसच्या खेळामध्ये रमले होते मन, प्रत्येकाच्या बोटामध्ये AK-46 गन. हँडशॉप मधला फरक कळला नव्हता फार. चल यार धक्का मार, लाईफ बोरिंग हो गई यार. होते बालपणाचे दिवस आपले किती मजेदार. आठवते का तुझला ते 10वीचे ते वर्ष, 10वीचे ते वर्ष आणि कटकट बारी घरची. आठवते का तुझला ती झोपडी गच्चीवरची, 10वीचे ते वर्ष आणि कटकट बारी घरची. आठवते का तुझला ती झोपडी गच्चीवरती. अभ्यासाच्या नावाखाली मजाच केली फार, अभ्यासाच्या नावाखाली मजाच केली फार. चल यार धक्का मार, लाईफ बोरिंग हो गई यार. होते बालपणाचे दिवस आपले किती मजेदार. मोठा होऊन मजला आठवण त्याची येई, पिझ्झा बर्गर सँडविचला भाकरीची चवती नाही. गरिबीची ती भाकर गोड आणि ठेचा तो चवदार, गरिबीची ती भाकर गोड आणि ठेचा तो चवदार. चल यार धक्का मार, लाईफ बोरिंग हो गई यार. होते बालपणाचे दिवस आपले किती मजेदार. अशा आपल्या बालपणीच्या आठवणी एका छोट्याशा कवितेतून सादर केल्या. आणि मैत्रीचा जर कार्यक्रम म्हटला तर कवी अनंत राऊत यांची मित्र वणव्यामध्ये कविता जर गायली नाही तर तो कार्यक्रमच अपूर्ण वाटतो. तर खूप केवळ महाराष्ट्रातच नव्हे, भारतातच नव्हे तर जगप्रसिद्ध झालेली मित्र वणव्यामध्ये गारव्यासारखा या कवितेचे फक्त 2-3 कवी मी सादर करतो आणि
तुमची सगळ्यांची रजा घेतो. दुःख अडवायला उंबऱ्यासारखा, दुःख अडवायला उंबऱ्यासारखा, मित्र वनव्यामध्ये गारव्यासारखा, मित्र वनव्यामध्ये गारव्यासारखा, वाट चुकणार नाही जीवनभर तुझी, वाट चुकणार नाही जीवनभर तुझी, एक तू मित्र कर, एक तू मित्र कर आरशासारखा, मित्र वनव्यामध्ये गारव्यासारखा. माझ्या एका मित्रासाठी पुढचं कडवं आहे. आत्महत्याच करणार नाही कुणी, आत्महत्याच करणार नाही कुणी, मित्र असला जवळ, मित्र असला जवळ, जर मनासारखा, मित्र वनव्यामध्ये गारव्यासारखा. त्रासलो जिंदगी वाचताना पुढे, त्रासलो जिंदगी वाचताना पुढे, बसदडा मैत्री, बसदडा मैत्री वाचण्यासारखा, मित्र वनव्यामध्ये गारव्यासारखा. दृष्ट लागू नये वेदनेची तुला, दृष्ट लागू नये वेदनेची तुला, मित्र डोळ्यामध्ये, मित्र डोळ्यामध्ये काजळासारखा, मित्र वनव्यामध्ये गारव्यासारखा. का उगा हिंडतो देव शोधायला, का उगा हिंडतो देव शोधायला, मित्र असला जवळ, मित्र असला जवळ, जरी मंदिरासारखा, मित्र वनव्यामध्ये गारव्यासारखा. आता काही मित्रांसाठी समर्पित. फेकटू मुखवटे भेट झाल्यावरी, फेकटू मुखवटे भेट झाल्यावरी, भेट रे दोस्ता, भेट रे दोस्ता, दोस्ता सारखा, मित्र वनव्यामध्ये गारव्यासारखा. चालताना मध्ये रात्र झाली कधी, चालताना मध्ये रात्र झाली कधी, मित्र येतो पुढे, मित्र येतो पुढे काजव्यासारखा, मित्र वनव्यामध्ये गारव्यासारखा. जाळताना मला हात ठेवा असा, जाळताना मला हात ठेवा असा, हात खांद्यावरी, हात खांद्यावरी टाकल्यासारखा, मित्र वनव्यामध्ये गारव्यासारखा. धन्यवाद. यानंतर आपण शिक्षकांचं मनोगत घेणार आहोत. तर आजच्या आपल्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आणि या ठिकाणी सन्माननीय अतिथी, या शाळेचे सर्व माजी शिक्षक बंधू, सेवानिवृत्त झाले तरी मोठ्या उत्साहाने तुमच्या सर्वांच्या आमंत्रणाला ते उपस्थित राहिलेले आहेत. आणि आता तुम्हाला काय म्हणायचं, विद्यार्थी मित्रांनो म्हणायचं. पंचवार्षिक संपलेली होती, म्हणजे 4-4.5 वर्ष झालेली होती सेवा, किंवा 5 वर्ष, आणि आता 5 वर्ष राहिलेली. तो त्यावेळेचा उत्साह तुमच्यातलाही आणि आमच्यातलाही, आणि आज ही अतिशय दुग्ध शर्करा योग आहे. आणि मला वाटतं तुम्ही सगळेजण रात्री 2-3 तास कमी झोपलेले असाल. सर्वांना जाग आली असेल की उद्या कार्यक्रम आहे. जसं सहलीला सकाळी जायचं आहे म्हणून मुलांना आनंद असतो, तसा माझं सुद्धा घडलं की चला आज सगळे. आणि जेव्हा मला पहिला फोन आला, आपला कैलास असेल, नरेंद्र असेल किंवा सुनीलचा पण आला होता की सर 29 तारखेला असा कार्यक्रम ठेवायचा आहे, आणि मी मग तो कॅटलॉग आठवायला सुरुवात केली की आपल्या वर्गात कोण कोण होतं. मग मी असं ठरवलं होतं की मला किती नावं आठवतात, आणि बऱ्यापैकी मुलांची पण आणि मुलींची पण नावं काही आठवले मला, काही आठवले नसतील, काहींची पण चेहऱ्याने मी सगळ्यांना ओळखतो.
आणि बघा तुम्ही सर्वांनी सांगितलं की सरांनी आमचं असं केलं, सरांनी तर आमचं काम होतं. आणि वडाळ आणि माझा सुवर्ण योग आहे, ही टीमच असेल. मी सरांना रस्त्याने पण बोललो आपलं आणि आदित्य सरांनाही की या शाळेला जे शिक्षक होते ते एकदा इथं आले ते बरेच वर्ष राहिले, जवळजवळ 10-15 वर्ष वडाळ्यामध्ये प्रत्येक शिक्षकाची सेवा झालेली आहे. आणि त्यांच्यासोबत मी पण 15 वर्ष 10 महिने माझी या गावात सेवा झाली. आणि उमेदीचा काळ असतो प्रत्येक माणसाच्या आयुष्यातला, आणि त्या उमेदीच्या काळातलं पहिलं वर्ष तुम्हाला मिळालं होतं माझं. म्हणून शिकवता तुम्ही म्हटले की आमचा गणिताचा पाया पक्का केला. मला कोणाला हे नाही करायचं, पण तुमचं मला दुसरीपासून गणित घ्यावं लागलं होतं आणि मजा यायची, मला काही टेन्शन नाही. गणित घेतलं, इंग्रजी घेतलं, काय असेल ते. आणि विद्यार्थी म्हणून तुम्ही सुद्धा छान होतात, म्हणून मला शिकवायला मजा यायची असं मी सुद्धा म्हणेल. आणि तुम्हाला आता काय मार्गदर्शन करायचं. तुम्ही कदाचित विद्यार्थी जरी असतील की त्या कमी शिकल्या असतील, पण त्यांच्या कुटुंबातल्या घडवण्यामुळे तुम्ही आज मोठ्या आहात आणि बऱ्याच तुम्ही मोठ्या झालेल्या आहेत. कोणी तुमच्या परिचयातून लक्षात आलं, विद्यार्थी सुद्धा मोठे झालेले आहेत. आपलं बरेचसे विद्यार्थी आपले बाहेर नोकरीला सेवेत आहेत, देश सेवेत आहेत, शिक्षण क्षेत्रात आहेत, राजकीय क्षेत्रात सुद्धा आहेत. आणि मला इथं आज एक गोष्ट सुद्धा मी असं विचार करत होतो सगळ्यांवर नजर फिरवताना की शिक्षकाला विद्यार्थी समजतात. तो जेव्हा शिकवत राहतो ना की हा शिकेल, हा पुढे जाईल, हा नोकरीला लागेल का, हा पुढारपण करेल. म्हणजे पाळण्यात ते जसं म्हणतो आपण मुलाचे पाय दिसतात, तसं आमच्या निरीक्षणात काही गोष्टी येत असतात आणि त्याची परिणिती आज दिसते आहे. आपला दादा भाऊ असेल, अतिशय सुंदर अक्षर, त्याची वही अक्षर सुंदर राहायचं आणि राहणीमान टापटीप, एकदम टापटीप. तेव्हा सुद्धा मला अजूनही तो आठवतो, शर्टिंग गिर्टिंग एकदम व्यवस्थित ड्रेस. आणि आजही तो बघा सर्व विद्यार्थ्यांमध्ये टापटीप मध्ये आहे. आणि नितीन आणि मनोजचा जेव्हा म्हणजे गडबड सरबड आज पण आहे. तर बघा अतिशय छान हा योग आला आणि बोलण्यासारखं तर भरपूर आहे, वेळ तरी बऱ्यापैकी झालेला आहे. पण तरी पण आणखी तुम्हाला काय सांगावं म्हणून नक्कीच सरांनी एक भाग सांगितला, जैन सरांनी, तुमच्या घडण्यामध्ये शाळेमध्ये जरी हे सर्व शिक्षक वृंद शिकवत असतील, जैन सरांचा सुद्धा तुमच्या घडण्यामागे एक महत्वाचा हात आहे असं मला नेहमी वाटायचं. सरांनी ट्युशनच्या माध्यमातून तुमचा चांगला पाया तयार केला. नंतर बघा की मी नेहमी विद्यार्थ्यांसोबत आजही विद्यार्थ्या पलीकडे सुद्धा एक कॉन्टॅक्ट ठेवतो की त्याचं कोणत्या कुटुंबातून येतो आहे, त्याच्या काय समस्या असतील, ह्याच्या संदर्भात मी मुलांची नेहमी अटॅचमेंट होतो. त्यामुळे मुलांच्या मध्ये आजही माझ्या मध्ये आमचं एक वेगळं नातं ठेवतो. मग ती मधल्या सुट्टीत असेल किंवा शिकवण्याच्या ओघात असेल. तर बघा काळाच्या ओघात माणूस वाहत जातो आणि ते जे आताच मी म्हटलो की तुम्ही सुद्धा भाग्यवान आहेत की तुम्हाला एक फ्रेशर शिक्षक मिळाले होते आणि ते आपण फ्लोने देत राहतो आणि तुम्ही पण घेत राहिले. आणि या प्रसंगाने पुन्हा त्या आठवणींना एक उजाळा आला. एक ती सहलीचा प्रसंगामध्ये मला प्रतिभाचं नेहमी आठवतोय. असा प्रसंग झाला होता सर की ती सहल मला चांगलीच भोवली असती. दौलताबादच्या किल्ल्यावरून आम्ही इथून सहल काढली, साहेबांची परवानगी घ्यायला गेलो. काय परवानगी जाऊन म्हणजे सुखरूप जा सुखरूप या म्हणे आणि गेलो. प्रतिभा आमचा ग्रुप असा चालू होता, ग्रुपने विद्यार्थी देवगिरी किल्ल्यावरून खाली उतरत होते आणि मुलांना नाही कळत की उतारावर पळताना आपला वेग वाढला तर तो एवढा वाढतो की तो आपण आउट ऑफ कंट्रोल होतो. आणि आम्ही असं चालतोय, मागून जोरात प्रतिभा पळत चालली खाली. अरे म्हटलं हिचं गणित चुकून राहील. मी तिच्या
तिच्या मागे पळत जाऊन तिच्या बरोबर पळण्यात येऊन हात पकडला. आम्ही दोघं जण सारखे पळतात. मला वाटतं थोडं पडूनच गेलो होतो आम्ही. नाही तर बघा प्रतिभा एखाद्या वेळेला तिथं दरीत सुद्धा गेली, म्हणजे अजूनही मी तो प्रसंग सहलीचा विषय निघाला तिथे आठवल्याशिवाय. नंतर मनोजचा विषय आहे. नितीनच्या बाबतीतही मला नेहमी हे असायचं आणि मी त्याला, मला कसं वाटायचं की नितीन असा फ्लो मध्ये राहिला पाहिजे. त्याच्या चेहऱ्यावर कधी कधी असं हे असायचं आणि मग मी त्याच्याशी एक असं जवळकीने विचारपूस करणं, नेहमी असं अटॅचमेंट ठेवायचो. सर्व ऑल ओव्हर विद्यार्थी खूप छान होते, सगळेजण नक्कीच स्मरणात आहेत. आणि मला खूप आनंद झाला की तुम्ही बोलवलं. सुनीलचे सुद्धा सर्वांनी कौतुक केलं पाहिजे की त्यांनी हा सुंदर योग त्याने घडवून आणला आणि तुम्ही अनेक ठिकाणी छान छान वेगळ्या पदांवर आहेत, कदाचित आमच्यापेक्षा सुद्धा मोठे आहेत. आणि त्यामुळे नक्कीच आपल्या जसं एखाद्या बापाला मुलगा श्रेष्ठ झाल्याचा आनंद होतो, तसा शिक्षकाला सुद्धा त्याचा विद्यार्थी मोठा झाल्याचा आनंद होतो. मग आता तुम्ही म्हणाल सर मग काय मोठा म्हणजे काय, नोकरीला लागला तोच मोठा का? नाही, तुम्ही सगळे वेगळ्या क्षेत्रात जरी काम करत असाल, की आता सांगितलं की समाधान ग्रामपंचायतीला सदस्य आहे, ग्रामपंचायतीला निवडून येणं एवढं सोपं आहे का आता? मग तो त्याच्या कर्तृत्वाने, त्याच्या काही विशिष्ट कलेने तो निवडून आला, हेही काही कमी नाहीये. म्हणजे प्रत्येक जणामध्ये काहीतरी एक कला असते. आता त्यांनी सांगितलं की मी किचन ट्रॉलीचं काम करतो व्यवसायामध्ये. व्यवसायात सुद्धा ते चांगल्या प्रकारे यश मिळवू शकता. तुम्ही सुद्धा गृहिणी असाल, गृहिणीचं काम काही छोटं नाही आहे. किंवा काही जॉबला असाल, काही आता ह्या आपलं म्हटलं की त्यांचे मिस्टर मिलिटरीत होते, की त्यांची तर एकदम मोठी जबाबदारी असते की घर सांभाळायचं, इकडे सगळं व्यवस्थित करायचं आणि मुलांना शिकवण्याचं, घरातलं सगळं बघण्याचं काम ते एकट्या करत असतात. आणि असं खरं तर प्रत्येक जण आपल्याला सिद्ध करत असतो आणि तुमचं तुम्ही सिद्ध करत राहो. अजून आता तुम्ही बऱ्यापैकी मोठे झालेले आहात, कोणाला तरी नातू सुद्धा आहेत. आणि विद्यार्थी मित्रांना एक काहीतरी सांगायचं म्हणून संदेश नक्कीच देईल की तुम्ही ज्या क्षेत्रात आहात, त्या क्षेत्रात नक्कीच मोठं व्हा, अजून मोठं व्हा. कोणतीही गोष्ट छोटी नसते. आपला कोणी दुग्ध व्यवसाय करत असेल, कोणी शेती करत असेल, काहीतरी कुक्कुट पालन, काय गाई पालन, काहीही करा, पण चांगलं करा, इमानदारीने करा आणि स्वच्छ मनाने करा. तुम्ही विसरून गेला आहात की माझं घर पोरं कसे असतील आणि काय गाईला पाणी आहे का नाही, चारा आहे का नाही. आणि सगळेजण मस्त आनंदाने, आम्हाला सुद्धा एकदम मनस्वी आनंद झाला आहे. आणि सर सुद्धा आता म्हटले की सर काम सोडून तिकडून आलेले आहेत तर बघा, आणि सगळेजण खरंच तुमच्या म्हणजे आम्हाला सुद्धा येण्याचा एक वेगळा आनंद आहे. आणि आपली खरंच ती 2005 वर्ष तुम्ही माझ्याकडे होतात 6वी 7वीला आणि हो 95 जुलै 95ला. आणि अतिशय सुंदर असं म्हणजे विद्यार्थी म्हणूनच जाऊ द्या, ह्या गाव सुद्धा माझ्या लक्षात राहील की 15 वर्ष 10 महिने एखाद्या माणसाच्या आयुष्यातले. तर ह्या शाळेचा चहा सुद्धा माझ्याकडे बऱ्याचदा आला. ह्या गावाच्या 3 पिढ्यांशी माझं ओळख, अटॅचमेंट राहिली आणि अतिशय सुंदर काम करण्याची संधी मला या ठिकाणी मिळाली आणि गावाचं प्रेम सुद्धा मिळालं. मी माझ्या विद्यार्थ्यांना मधून खास करून जे आज शेतामध्ये आहेत, शेती करतायत किंवा गाई दूध पाक काही नाही, ते काम छोटं नाहीये मित्रांनो. मी वरळ्याचं नेहमी उदाहरण देत असतो. या गावातला श्रीमंत माणूस सुद्धा काम नसेल तेव्हा विहिरीवर कामाला जातो किंवा पार खोदायला कामाला जातो किंवा गवंडीच्या मोल्डिंगच्या कामाला येतात. मी पाहिलं आहे या गावांमध्ये श्रम प्रतिष्ठा आहे आणि तुम्ही सुद्धा यशस्वी व्हालाच. आणि पुन्हा तुम्हाला एकदा शुभेच्छा देतो. या सुंदर अशा कार्यक्रमाला मला आमंत्रित केलं, माझी आठवण ठेवली, अनेक जणांनी माझं नाव काढलं, ते माझ्या
तो एक माझ्या सेवेचा भाग आहे असं मी समजतो आणि तुमचं ते मोठं पण आहे. सर्वांनी मला ऐकून घेतलं. वेळ बराच झालेला आहे आणि माझं लांबलेले हे 2 शब्द थांबवतो. धन्यवाद. धन्यवाद सर. आजचा आपला वर्ग म्हणजे उद्याचा भावी समाज असतो, देशातील नागरिक असतात. अतिशय छान गोष्ट नोट केली सरांनी की आजही जेव्हा आम्ही 25 वर्षानंतर भेटलो तर आजही जो शाळेत स्वभाव होता तोच स्वभाव सगळ्यांचा आजही आहे. जरी व्याईबाईचे झाले असतील, मुलाबाळांचे झाले असतील तर काहीच बदल झालेला नाही. त्यानंतर मी आमंत्रित करतो श्रीयुत कोण करणार श्रीयुत केओ सोनवणे सर. तुम्ही बोलले असेल 2 मिनिटं. आजचा स्नेह संमेलनाचा जो काही कार्यक्रम गेट टुगेदर, हा जो काही सुंदर असा कार्यक्रम आपण सर्व तुम्हाला विद्यार्थिनीच म्हणतो. जो आपण सगळ्यांनी या ठिकाणी आपण प्रत्येकाला आपण साथ दिली, एकमेकांना या ठिकाणी आपण होकार दिला आणि सुनीलने जसं तुम्हाला झोपू दिलं नसेल तसं मला सुनीलने 1.5 महिन्यापासून झोपू दिलेलं नाही. काल सुद्धा मी कपाशी मोजून येत होतो, हायवेला चालत होतो, त्याचा फोन आला म्हणजे उचलतोच मी गाडीवर होतो. बोललं ठीक आहे, काय हरकत नाही. तर विद्यार्थी मित्र, आज आपण या ठिकाणी सगळ्यांनी आपला सुंदर असा परिचय करून दिला. आज आपण या ठिकाणी आपल्या स्वकर्तृत्वावरती आई वडिलांचा आशीर्वाद, गुरुजनांचा आशीर्वाद यांचा या ठिकाणी मार्गदर्शनाखाली स्वतःच्या पायावरती या ठिकाणी आज आपण कर्तृत्वान झालात, याबद्दल तुमचं मी सगळ्यांचं या ठिकाणी अभिनंदन करतो. कारण परिचय करून देताना कोणी उद्योगामध्ये आहे, कोणी चांगला शेतकरी आहे, कोणी चांगला शिक्षक आहे, चांगल्या कंपनीमध्ये या ठिकाणी आहे. तर अशा पद्धतीने या ठिकाणी आम्ही तुमचं 25 वर्षानंतर आपण या ठिकाणी एकत्र आलो. आम्हाला कळालं, आम्हाला थोडासा बरा आनंद वाटला. आपले विद्यार्थी कुठेतरी आज या ठिकाणी पदावरती आहेत, चांगलं काम करतायत, यशस्वी झालेलं आहे. माणसाचं जीवन आज क्षणभंगूर झालेलं आहे. आज या ठिकाणी आपल्याला हे 2 विद्यार्थी नाही आहे, ते सुद्धा माणसाला या ठिकाणी थोडस आपल्याला कुठेतरी भावना दुखवतात. एक कोरोनाचा काळ गेला, कोरोना काळामध्ये एकमेकांना या ठिकाणी आई वडील कुठे होता, भाऊ कोण आहे, त्यानंतर नातेवाईक कुठे काय आहे, हे आपण या ठिकाणी विसरलो होतो. आणि असं या काळामध्ये आज आपण या ठिकाणी सुखरूप एकत्रित या ठिकाणी तुम्ही योग आणला आणि चांगला हा योग आणल्यामुळे आज आपण एकत्रित या ठिकाणी समक्ष एकमेकांना भेटलो. भेटीत असताना विद्यार्थ्यांमध्ये या ठिकाणी बदल होत असतात, परंतु शिक्षकामध्ये या ठिकाणी काही गुरुजनांमध्ये काही बदल जास्त होत नाही. झालाही असेल तर साधारण असतो. मी तर जसा आहे तसाच आहे, त्यामुळे मला तुम्ही सगळेजण ओळखतो. विद्यार्थी सगळ्यांना ओळखतो आपण, परंतु आपण पाहिल्यानंतर त्या ठिकाणी लगेच लक्षात येत नाही. सगळ्यांचे नाव पाठ आहेत, सगळ्यांचे हे नजरेसमोर आहेत. त्यानंतर याने शौर्यने एक चांगला परिचय करून दिला, तो सुद्धा या ठिकाणी पोस्ट ऑफिस मध्ये चांगलं कार्यरत आहे. त्यानंतर आमच्या बोरखडी शाळेमध्ये या ठिकाणी आमचा एक विद्यार्थी कार्यरत आहे. त्यानंतर नितीन सुद्धा चांगला आहे. मला तर या ठिकाणी 2001 मार्च मध्ये माझी नुकतीच RC पाटील सर, माझे ज्येष्ठ बंधू, यांची मला वाटतं बदली 99 मध्ये झाली आणि मी 2000 मध्ये आलो होतो. पहिलाच हेड मास्तर मी या ठिकाणी लागलो होतो. आणि ही 2000 ची बॅच मला चांगलीच आठवते. आता नितीन आता हे न बोललेलं बरं राहिलं.
आणि एक वाटतंय आज आपलं कौतुक करावं असं वाटतंय. आज आपण ही शाळा कसं 86 पासून ओपनिंग झालेली आहे, अद्यापर्यंत कार्यरत आहे. पहिलेच या ठिकाणी आपण गेट टुगेदर हा कार्यक्रम आयोजित केला, त्यामुळे या 2000 या ठिकाणी मी मनाचं कौतुक करतो. आणि माझे अनेक आता कार्यक्रम झालेले आहेत. आता या ठिकाणी वेळ अभावी थोडस मी आता थोडस हे करतो. अजून पुढे योग आले तर या ठिकाणी आपण नेहमीच एकमेकांच्या सुखदुःखामध्ये या ठिकाणी सहभागी राहत चला, एकमेकांच्या कॉन्टॅक्ट मध्ये राहत चला. कारण मित्र हे शेवटी या ठिकाणी मित्रच असतात. तर आपलं दुःख या ठिकाणी दुसऱ्यांना शेअर केल्याशिवाय त्या ठिकाणी आपलं त्या ठिकाणी मन परिवर्तित होत नाही. त्यामुळे एकमेकांच्या याच्यामध्ये सहभागी राहा, एकमेकांच्या याच्यामध्ये आपण या ठिकाणी हे करा, देवाणघेवाण करा. आणि चर्चा अंतिम या ठिकाणी आपला जीवनाचा प्रवास चांगला सुखाचा या ठिकाणी यशस्वी कसा होईल अशी मी या ठिकाणी अपेक्षा करतो. आणि शेवटी मी या ठिकाणी आपल्याला कोणी सगळं आता व्यायचे झाले, कोणी नात झाले, कोणा नातू झालेले. तर मला सुद्धा या ठिकाणी 2 मुलं होते. एक माझा एक कन्या, एक मुलगा. मुलगा या ठिकाणी माझा BSc BEd झालेला या संस्थेमध्ये पिंपरी हायस्कूल आहे. त्यानंतर माझी कन्या ती सुद्धा MSc BEd झालेली आहे. एरंडोल कॉलेजला ती प्राध्यापिका आहे. ते कॉलेज त्यांचंच आहे, अध्यक्ष तेच आहेत, सर्वस्वी तेच आहे. आणि असं या ठिकाणी अजून आमचे मिसेस आहेत, ते सुद्धा अजून या ठिकाणी व्यवस्थित गृह संपदा म्हणून या ठिकाणी व्यवस्थित काम करत असतात. आणि म्हणून मी आपल्याला या ठिकाणी थोडासा माझा सुद्धा तुमचा परिचय करून दिला, आता मलाही थोडासा तुम्हाला करून द्यावं लागलं. तर असा सुंदर असा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केला. अण्णासाहेबांनी सुद्धा या ठिकाणी आपल्याला या ठिकाणी वेळ दिला. कालच मी या सुनीलला वगैरे बोललो होतो, म्हटलं अण्णासाहेब वगैरे यांना पण म्हटलं आमंत्रित कर, म्हणजे थोडंसं बरं राहील. त्यानंतर शौर्य पण सगळेच होते, तर ते पण आले. त्यांचं सुद्धा या ठिकाणी मी आभार व्यक्त करतो. आणि माझे आबासाहेब शेतावर गेलेले होते, तुमच्यामध्ये या ठिकाणी सगळं या की आबा सुद्धा शेतातून आले. तर हे कसं थोडंसं आता बऱ्याच वर्षानंतर विचारामध्ये एकमेकांच्या याच्यामध्ये थोडंसं या ठिकाणी असतं. पण तरी सुद्धा हाक वार्ता या ठिकाणी सगळे शिक्षक बांधव या ठिकाणी आपले हजर झालेले आहेत. त्यामध्ये सगळ्यांचे मनाशी आभार व्यक्त करतो आणि माझे 2 शब्द संपवतो. आणि आमचा जो काही सत्कार वगैरे या ठिकाणी जो आयोजित केला, जे काही आम्हाला भेट दिली, त्याबद्दल आयोजकांच्या वतीने या ठिकाणी सगळ्यांना मी एक अभिनंदन त्यांचं करतो आणि माझे 2 शब्द संपवतो. धन्यवाद सर. हम ऐसे भी है, हम वैसे भी है, असं आदरणीय व्यक्तिमत्व असलेली आपली बॅच. मी पुन्हा एकदा श्री आरसी पाटील सरांची दिलगिरी व्यक्त करतो की आमंत्रणाचं काम सुनील आणि ललित शेवरेकडे दिलेलं होतं. तर खरंच माफी मागतो की त्यांना कॉल केला गेला नाही. त्यानंतर मॅडम नाही, आरसी पाटील सरांचं लास्टला घेऊन